पाहिजे ना. तालुक्यामध्ये पंचायत समिती गटाला नेहमी गोडेगाव खालच्या परिसराच्या पूर्व पट्ट्यातलेच लोक असतात. आमच्या पश्चिम पट्ट्याला कधीतरी चान्स भेटला पाहिजे ना. ग्रामीण भागामध्ये एखाद्या पेसाच्या ग्रामपंचायतच्या माणसाला किंवा एखाद्या पश्चिम पट्ट्यामध्ये एखादा असा कार्यकर्ता घडवला पाहिजे ना. सारखं पूर्व पट्ट्यामध्येच उमेदवारी जर गेली तर बाकीच्या वरच्या परिसरातल्या लोकांनी काय करायचं. आणि अशी परिस्थिती की या ढाकाळे गावामध्ये आज 7 महिने पाऊस पडला. एकही पीक आमचं भात नाही, सोयाबीन नाही, भुईमुग नाही, बटाटे नाही. आणि एकही म्हणजे प्रतिनिधी आज आम्हाला विचारायला आला नाही की तुमच्या परिस्थिती काय झाली. 7 महिने पाऊस पडला, आमची जनावरे जगली. आता इथून पुढे आमचा उन्हाळा आला, आमच्या इकडे पाणी नाही शेतीला. म्हणजे आमचं अख्खं वर्ष फेल गेलं. मग आमच्या लोकांनी नुसतं मतदानच करायचं का. प्रतिनिधी असतील त्यांना आमच्या लोकांनी जगायचं नाही. फक्त मतदान अधिकार आहे आम्हाला मतदानाचा, पण तेवढा अधिकाराकरताच जगायचं का. शेतकऱ्यांनी यायला पाहिजे ना विचाराय का. काहीतरी म्हणायला पाहिजे ना प्रतिनिधी, हा शेतकरी मिळालाय का जगलाय या गावातला. आता इलेक्शन आले अनेक प्रतिनिधी येतील. आम्ही ढाकळ्यात हे केलं, आम्ही ते केलं. अरे ठीक आहे, ते केलं तर तुम्ही सरकारी निधीमधून केलं. वैयक्तिक कुणी काय करत नाही. सरकारी निधी प्रत्येक गावाला येथून ते करणंच आहे. त्याच्यामुळं आम्ही सुधरण जो आमच्या गावाचा विकास करत याला काय पाहिजे ऐका ना, जो आमच्या गावाचा विकास त्याच्या दृष्टिकोनातून बोलल, जो आमच्या गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रतिनिधीला आम्ही मतदान करू. असं सांगू शकत नाही का कुणाला करीन.